लास्ट लेक्चरमध्ये आपण एरर आणि एस्टिमेशन ऑफ एरर पाहिलेलं आहे. सिग्निफिकंट फिगर सुद्धा कसे फाइंड आउट करायचे ते पाहिलेले आहेत आणि नंतर जो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये सुद्धा एक्सप्रेशन कसं लिहायचं ते सुद्धा पाहिलेलं आहे. टुडे वी सी द एक्सरसाइज. त्यातील पहिला क्वेश्चन आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन. त्यातील पहिलं जे आहे यर 1 इन लेंथ, डायमेन्शन दिलेले 1 इन लेंथ, 1 इन मास आणि -2 इन टाइम इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर. ए ऑप्शन आहे व्हेलॉसिटी, बी ऑप्शन आहे एक्सेलरेशन, सी ऑप्शन आहे फोर्स आणि डी ऑप्शन आहे वर्क. तर हा फॉर्म्युला कशाचा आहे? डायमेन्शनल फॉर्म्युला हा फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. म्हणजे ऑप्शन कोणता येणार आहे? सी ऑप्शन येणार. नंतरचा सेकंड आहे सेकंड क्वेश्चन. द एरर इन द मेजरमेंट ऑफ the side of a rectangle is 1%. Error in the measurement of side of a rectangle is 1%. The error in the measurement of its area is. एरियाचे मेजरमेंट किती एरर येणार? तर पहिलं ऑप्शन आहे 1%, बी ऑप्शन आहे 1/2%, सी ऑप्शन आहे 2% आणि डी ऑप्शन आहे none of the above. None of the above. Error in the measurement of a side of a rectangle. Side of a rectangle म्हणजे लेंथ मध्ये एरर येणार 1% आणि ब्रीथ मध्ये 1% एरर. मग काय येणार आहे? या दोन्ही मधला म्हणजे आपण एरिया कसा काढतो? लेंथ इंटू ब्रीथ हा याच्यानुसार काढतो. म्हणजे एरर इन दिस मेजरमेंट काय येणार आहे? डेल्टा एल प्लस और मायनस काय आहे? डेल्टा बी एवढं येणार. म्हणजे डेल्टा एल किती आहे? 1%, डेल्टा बी 1%. म्हणजे डेल्टा एल प्लस डेल्टा बी म्हणजे किती? 1% प्लस 1% किती येणार आहे? 2% एवढं येणार. ऑप्शन कोणतं येतं? सी. नंतरचं आहे लाइट ईयर इज अ यूनिट ऑफ. लाइट ईयर इज अ यूनिट ऑफ. ऑप्शन ए का आहे टाइम, बी का आहे मास, सी का आहे डिस्टन्स and डी ऑप्शन काय आहे? लुमिनोसिटी. लाइट ईयर हे कशाचं युनिट आहे? डिस्टन्सचं युनिट आहे. लेंथ आपण मेजर करतो त्याच्यामध्ये ऑप्शन कोणतं येतं? सी येतं. नंतरचं आहे पुढचं आहे क्वेश्चन. डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी आर द सेम ॲज दॅट ऑफ. डायमेन्शन कायनेटिक एनर्जीचं आणि कोणत्या क्वांटिटीचं डायमेन्शन सेम आहे? हिने एक्सेलरेशन दिलेलं आहे बी ऑप्शन आणि नंतर सी ऑप्शन काय दिलेलं आहे? वर्क आणि डी ऑप्शन काय दिलेलं आहे? प्रेशर. तर कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन आणि वर्कचं डायमेन्शन हे कसं आहे? सेम आहे. म्हणजे ऑप्शन कोणतं येतं? सी येतं. नंतरचं आहे पुढचं which of the following is not a fundamental unit. खाली दिलेले कोणती क्वांटिटी फंडामेंटल म्हणजे युनिट नाहीये? युनिट दिलेले आहेत खाली, क्वांटिटी नाही. मग ए ऑप्शन आहे सेंटीमीटर, बी ऑप्शन आहे किलोग्राम, सी ऑप्शन आहे सेंटीग्रेड आणि डी ऑप्शन आहे व्होल्ट. मग हे कशाचं युनिट आहे? लेंथचं युनिट आहे, ती फंडामेंटल क्वांटिटी आहे. हे मासचं युनिट आहे, ती फंडामेंटल क्वांटिटी आहे. हे टेम्परेचरचं युनिट आहे, ती फंडामेंटल क्वांटिटी आहे. मग व्होल्ट हे काय आहे? फंडामेंटल युनिट नाही आहे. व्होल्ट इज नॉट ए फंडामेंटल युनिट. हा झाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि क्वेश्चन सेकंड तुम्ही पहा थेअरीच्या बेसवरती आहे. तर आता आपण क्वेश्चन 3 पाहू. न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आहेत.
तर न्यूमेरिकल एक्झाम्पल्स मध्ये त्यातील पहिला जो क्वेश्चन दिलेला आहे न्यूमेरिकल एक्झाम्पल क्वेश्चन 3 त्यातला आपण काय बघणार आहोत, पहिला एक्झाम्पल बघणार आहोत. तर काय आहे तुम्ही बुक मध्ये पहा. काय दिलेलं आहे, द मासेस ऑफ 2 बॉडीज आर मेजर्ड टू बी 15.7 plus or minus 0.2 किलोग्रॅम and दुसरी बॉडी आहे 27.3 प्लस ऑर मायनस 0.3 किलोग्रॅम. दोन बॉडीचे मासेस दिलेले आहे, हे दोन्ही मासेस आहे. तर आपल्याला काय विचारलं, व्हॉट इज द टोटल मास ऑफ द टू अँड द एरर इन इट. टोटल मास त्या दोन्ही बॉडीचे किती आहे ते विचारलं आपल्याला, आणि एरर किती येणार त्याच्यामध्ये त्या मेजरमेंट मध्ये ते विचारलेलं आहे. तर मग तिथं आपण काय करणार, हे दिलेलं आहे मासेस दिलेलं आहे, दोन्ही बॉडीचं काय दिलेलं आहे मासेस दिलेलं आहे. तर आपण ये प्लस ऑर मायनस डेल्टा ने काय करू डिनोट करू. इकडचे प्लस ऑर मायनस जे आहे त्याच्या पुढची जे व्हॅल्यू दिलेली जाते मग ती काय एरर राहते तेवढ्या व्हॅल्यूने. आणि हे आपण काय करू बी प्लस ऑर मायनस काय डेल्टा बी याने डिनोट करू. मग therefore झेड इट इज इक्वल टू काय येणार आहे, ए प्लस बी ही क्वांटिटी होईल. मग therefore हिअर झेड इक्वल टू काय येणार ए प्लस बी. ए म्हणजे एवढी व्हॅल्यू आहे 15.7 आणि बी म्हणजे किती आहे 27.3 आहे. मग 15.7 प्लस 27.3 तर किती येणार आहे 10 1 कॅरी ओव्हर आणि 7 प्लस 5 12 प्लस 1 13 1 कॅरी ओव्हर म्हणजे किती येणार 43 किलोग्राम एवढं काय येणार आहे टोटल मास येणार. टोटल मास वाटलं तर आपण इकडे लिहू टोटल मास इट इज इक्वल टू झेड इक्वल टू काय ए प्लस बी यांनी फाइंड आउट करताय. आणि नंतर एरर फाइंड आउट करायचे आपल्याला. प्लस और मायनस किती आपण डेल्टा झेड ने डिनोट करतो आपण, आणि प्लस और मायनस काय डेल्टा ए आणि प्लस और मायनस काय आहे डेल्टा बी याने काय करता येतं डिनोट करता येतात. मग प्लस और मायनस डेल्टा ए म्हणजे किती प्लस और मायनस किती 0.2 आहे. म्हणजे आपण काय घेऊ डेल्टा ए प्लस डेल्टा बी असं घेऊ आणि किती येणार आहे व्हॅल्यू वाटलं तर टाकू आपण. प्लस और मायनस किती आहे 0.2 प्लस आणि ब्रॅकेटमध्ये प्लस और मायनस 0.3 किलोग्रॅम एवढं येणार. मग दोन्ही ॲड होणार 0. काय येणार आहे 5 आणि प्लस और मायनस साईन द्यायला आहे. एवढी राहील टोटल एरर त्या दोन्ही ऑब्जेक्टच्या मेजरमेंटमध्ये. हे झालं एक्झाम्पल पहिलं झालंय त्यातलं न्यूमेरिकल मध्ये क्वेश्चन 3 मधील पहिलं एक्झाम्पल आहे. आणि आता क्वेश्चन 3 मधील आता सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. क्वेश्चन 3 आहे त्यातील का आहे सेकंड एक्झाम्पल. The distance traveled by an object in time 100 plus or minus 1 second 100 plus or minus 1 second is 5.2 plus or minus 0.1 meter. The distance traveled by an object in time 100 plus or minus 1 second is 5.2 plus or minus 0.1 meter. What is the speed and its error? स्पीड आणि एरर विचारलेले आहे. मग आपल्याला हे दिलेलं जे आहे ते टाइम दिलेला आहे सेकंड मध्ये दिलेला आहे, टाइम विथ एरर दिलेला आहे, आणि हे जे दिलेलं आहे ते डिस्टन्स दिलेलं आहे. डिस्टन्स इक्वल टू काय आहे here 5.2 plus or minus 0.1. therefore काय येणार आहे टाइम आपण कसा डिनोट करू टी प्लस डेल्टा टी ने डिनोट करू. इट इज इक्वल टू 100 प्लस और मायनस 1 सेकंड असं डिनोट करताय. अँड डिस्टन्स जे आहे डी प्लस डेल्टा डी ने आपण डिनोट करू म्हणजे ही एरर झाली.
प्लस ऑर मायनसने डिनोट करता येईल. आणि 5.2 प्लस ऑर मायनस काय 0.1 मीटर हे डिस्टन्स दिलेलं आहे. तर आपल्याला काय विचारलं, स्पीड विचारलेला आहे आणि रिलेटिव्ह एरर विचारलेली आहे. म्हणजे डेल्टा व्ही आपण काय व्ही काढावं लागणार आहे. मग देअरफॉर काय येणार, हिअर व्ही इट इज इक्वल टू काय येणार, डिस्टन्स आपण काय टाइम. पण डिस्टन्स इक्वल टू किती आहे 5.2 आपण किती 100. म्हणजे स्पीड किती येतं, आणखी 2 डेसिमल इकडे यावं लागेल. 0.052 मीटर पर सेकंद एवढा काय राहणार आहे स्पीड राहणार. म्हणजे व्ही मिळाला आपल्याला. आणि नंतरचं आपल्याला काय करायचं, आता आपल्याला आणखी काय विचारलेलं आहे, रिलेटिव्ह एरर इन द काय स्पीड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर, मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन स्पीड, स्पीड मधील मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इट इज इक्वल टू काय आहे, हिअर डेल्टा व्ही अपॉन व्ही हा फॉर्म्युला आहे. मग व्ही इक्वल टू काय, आज व्ही इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन टायमिंग. म्हणजे फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये, इथं कोणत्या फॉर्म मध्ये, क्वोशंटच्या फॉर्म मध्ये 2 क्वांटिटीचा रेशो आहे. म्हणजे डिव्हिजन फॉर्म्युला आपल्याला काय करावं लागणार आहे, वापरावं लागेल. मग इट इज इक्वल टू काय येणार, हिअर डेल्टा व्ही अपॉन व्ही, देअरफॉर डेल्टा व्ही अपॉन व्ही इट इज इक्वल टू काय, याच्यामधील एरर डेल्टा डी अपॉन डी आणि प्लस टाइम मधील एरर डेल्टा टी अपॉन काय टी, यानी काय करता येईल आपल्याला फाइंड आउट करता येईल. मग डेल्टा टी किती आहे, आपण इथं लिहिलेलं आहे डिस्टन्स किती आहे, आपल्या इथं खाली प्लस ऑर मायनस लिहावं लागेल आपल्याला आधी, प्लस ऑर मायनस. मग 0.1 अपॉन डी किती आहे 5.2 आणि प्लस डेल्टा टी किती आहे 1 अपॉन टाइम किती आहे 100. मग इट इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 1 अपॉन काय लिहिता येईल आपल्याला 52 आणि प्लस इथे किती होणार आहे 0.01 एवढं येणार. मग 52 ने डिवाइड करू आपण, प्लस ऑर मायनस, हिअर 0चा भाग जाणार आणि नंतरचा किती परत 0 घेतला तर 0चा भाग जाईल आणि नंतर 100 होतं, 100 ने कितीचा भाग जाणार आहे 1चा भाग जाणार. नंतरचा किती येणार आहे, हिअर 8, 10 मधून 6 गेला 4, 48 राहतं खाली. मग 0 घेतला आपण 480 होतं. 52 आणि कितीचा भाग जाणार आहे, हिअर 8चा भाग जाईल बहुतेक. 8 to the 16 1 कॅरी ओव्हर, 8 5 दा 40 प्लस 1 41 होतं आणि नंतर 9चा भाग देऊन पाहू, 52 into 9 9 to the 18 1 कॅरी ओव्हर, 45 प्लस 1 46 म्हणजे 468 येतात. तर कितीचा भाग जातो 9चा भाग जातो आणि किती येतात 468. सबट्रॅक्ट करू, 10 मधून 8 गेला 2, 8 मधून 7 गेला 1 आणि हा 0. तर परत एक 0 घेतला 120 होता. तर 52 टू दा किती येणार आहे, हिअर 4 आणि 10 104 आणि 3चा भाग कसा जाणार आहे जास्त होईल तर किती 2चं जाईल आणि प्लस 0.01 एवढं येतं. दिस इज इक्वल टू प्लस ऑर मायनस, हिअर व्हॅल्यू आपण 0.1 ॲड करू याच्यामध्ये. तर किती येणार आहे 2 9 1 प्लस 1 2 आणि हा काय 0.029 पुढचा 2 निग्लेक्ट केला तरी चालेल, प्लस ऑर मायनस 0.029 एवढा काय येणार आहे रिलेटिव्ह एरर येणार कशामध्ये, इन द मेजरमेंट ऑफ ए स्पीड. ही त्यातली रिलेटिव्ह एरर आहे. म्हणजे टाइम मधील एरर दिलेला आहे, डिस्टन्स मधील एरर दिलेला आहे. तर आपल्याला काय हिअर डिस्टन्स स्पीड आपण फाइंड आउट केला, स्पीड म्हणजे डिस्टन्स आपण काय टाइम. मग किती आलं स्पीड 0.052 मीटर पर सेकंड एवढं आलेलं आहे. आणि मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन स्पीड इक्वल टू कसं काढता येईल, रिलेटिव्ह एरर डेल्टा व्ही अपॉन व्ही आणि व्ही इक्वल टू काय फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे मग इथं डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये आहे, फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये.
मग त्या क्वांटिटी मधील रिलेटिव्ह एरर कशी काढतात, डेल्टा टी अपॉन डी प्लस डेल्टा टी अपॉन काय टी, म्हणजे डिस्टन्स मधील एरर प्लस काय रिलेटिव्ह एरर इन काय टाइम, हे फाइंड आउट केलं जातं. आणि किती आलं ते प्लस ऑर मायनस 0.029 एवढे काय आहे रिलेटिव्ह एरर मिळालेली आहे. आणि ती एरर म्हणजे कशामध्ये येणार, मीटर पर सेकंड मध्ये येणार ही एरर सुद्धा. मग आपल्याला काय लिहिता येईल इथं युनिट, मीटर पर सेकंद असं लिहिता येईल. आणि इथं सुद्धा स्पीड हा काय आहे मीटर पर सेकंद मध्ये आहे. आता नंतर आपण आणखीन पुढचं न्यूमेरिकल एक्झाम्पल पाहू. पुढचं एक्झाम्पल आहे, an electron with charging enters a uniform magnetic field B bar. इलेक्ट्रॉन ही आहे त्याचं चार्जिंग एंटर्स युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी बार, त्याच्यामध्ये एंटर होते विथ अ व्हेलॉसिटी व्ही बार. व्हेलॉसिटी किती आहे व्ही बार आहे. द व्हेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. व्हेलॉसिटी मॅग्नेटिक फील्डला कशी आहे परपेंडिक्युलर आहे. द फोर्स ऑन द चार्ज इज गिव्हन बाय. चार्ज वरील फोर्स हा म्हणजे मॉड ऑफ काय एफ बार इट इज इक्वल टू काय बी इंटू ई इंटू काय बी, म्हणजे फोर्सची मॅग्निट्यूड दिलेली आहे. आणि इट इज इक्वल टू बी इंटू ई इंटू बी ने काय करतात ते फाइंड आउट करतात. तर आपल्याला काय विचारलं, ऑब्टेन द डायमेन्शन ऑफ काय बी बार. बी बारचं डायमेन्शन काय करायचं फाइंड आउट करायचं. मग त्यासाठी आता हे मॅग्निट्यूड कन्सिडर करू आपण. हियर एफ बार इक्वल टू काय दिलेलं आहे, एफ बार इक्वल टू बी इंटू ई इंटू बी, म्हणजे देअरफॉर सिम्पली आपण लिहिता येईल एफ लिहिता येईल, मॉड ऑफ एफ बार म्हणजे एफ लिहिता येईल इक्वल टू बी इंटू ई इंटू काय बी. देअरफॉर बी इक्वल टू काय येणार फोर्स अपॉन काय ई इंटू बी. वेअर एफ इज ए फोर्स, ई इज ए चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन आणि व्ही इज काय व्हेलॉसिटी आहे. देअरफॉर काय करता येईल डायमेन्शन घ्यायचं आहे आपल्याला फोर्सचं डायमेन्शन. अँड फोर्स इक्वल टू मास इंटू काय आहे ॲक्सेलरेशन आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे काय डिस्टन्स चेंज इन व्हेलॉसिटी आपण काय आहे टाइम आहे. म्हणजे एम इंटू काय हिअर व्ही आपण काय घेता येईल आपल्याला टी, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी आपण टाइम, व्हेलॉसिटी आपण काय आहे टाइम असं लिहिता येईल आपल्याला. मग देअरफॉर ॲक्सेलरेशनचं ते फोर्सचं डायमेन्शन काय 1 इन लेंथ आणि इथं व्हेलॉसिटीचं डायमेन्शन म्हणजे काय येणार आहे हिअर मास इंटू काय येणार आहे व्हेलॉसिटीचं डायमेन्शन म्हणजे लेंथ आपण टाइम आहे आपण काय टाइम. मग फोर्सचं डायमेन्शन किंवा डायरेक्टली जरी समजा तुम्ही डायमेन्शन लिहिलं फोर्सचं तरी चालेल. देअरफॉर काय येणार आहे डायमेन्शन ऑफ फोर्स इट इज इक्वल टू काय येणार आहे लेंथचं किती पॉवर होतो 1 इन लेंथ, 1 इन लेंथ, 1 इन मास आहे. आणि टाइमचं किती पॉवर होणार आहे -2, कारण हा टाइम खाली येणार टी स्क्वेअर वेन डिनॉमिनेटरला वरती घेतल्यावर किती येतं -2 येतं. हे झालं फोर्सचं डायमेन्शन. ई इक्वल टू काय आहे चार्ज आहे, ई काय आहे चार्ज. आणि चार्ज इक्वल टू आपल्याला माहिती आहे करंट आय इक्वल टू काय क्यू अपॉन टी. मग आय इंटू काय राहणार आहे टी राहणार, म्हणजे चार्ज इक्वल टू करंट इंटू टाइम, करंट इंटू टाइम, करंट इंटू टाइम असं लिहिता येईल. मग देअरफॉर डायमेन्शन ऑफ ई इट इज इक्वल टू काय येणार आहे डायमेन्शन ऑफ आय इंटू काय येणार आहे टी. ह्या फॉर्ममध्ये राहणार आय इंटू डायमेन्शन ऑफ काय टी, म्हणजे कॅपिटल टी ने डिनोट करतात ते. मग काय येणार डायमेन्शन आय रेस टू 1 इन आर आणि 1 इन काय टाइम असं लिहिता येईल आपल्याला. नंतर काय आहे व्हेलॉसिटी व्ही इक्वल टू काय व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी इक्वल टू काय आहे डिस्टन्स अपॉन टाइम आहे, डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला आहे.
मग therefore डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी इक्वल टू काय आहे एल अपॉन काय आहे टी असं लिहिता येईल आपल्याला. म्हणजेच काय हिअर 1 इन लेंथ 0 इन मास आणि -1 इन काय टाइम एवढं डायमेन्शन आलं कशाचं हिअर व्हेलॉसिटीचं. म्हणजे आपल्याला डायमेन्शन कशाचं काढायचंय मॅग्नेटिक फील्डचं डायमेन्शन काढायचं मॅग्नेटिक इंडक्शनचं. इट इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एफ इथं फोर्स अपॉन ई इंटू व्ही असं लिहिलेलं आहे आपण. डायमेन्शन ऑफ एफ अपॉन डायमेन्शन ऑफ ई इंटू डायमेन्शन ऑफ काय व्ही असं लिहिता येईल आपल्याला. आणि इट इज इक्वल टू काय येणार मग देअरफॉर डायमेन्शन ऑफ व्ही इट इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एफ किती आहे 1 इन लेंथ 1 इन मास -2 इन टाइम. 1 इन लेंथ 1 इन मास -2 इन टाइम अपॉन ईचं डायमेन्शन किती आहे 1 इन आय आणि 1 इन काय टाइम आणि इंटू कशाचं डायमेन्शन आहे व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आहे. तर मी इथे 0 इन मास नाही लिहिते तुम्ही असं लिहिलं तर चालेल -1 इन टाइम इथं बसत नाही म्हणून मी तसं लिहिलं. तर 1 इन लेंथ आणि -1 इन काय आहे टाइम आहे. तर मग इथे काय होईल याचं डायमेन्शन आपण सिम्प्लिफाय करू आधी आणि नंतर वरती घेता येईल. इथं +1 आणि -1 आहे पॉवर टीचं 0 होणार डिनॉमिनेटरला. म्हणजे मग काय आलं 1 इन लेंथ 1 इन मास -2 इन टाइम अपॉन खाली काय येणार आहे हिअर 1 इन लेंथ एवढं येणार आणि नंतर किती आता हे +1 -1 0 होतं टाइमचा पॉवर आणि 1 इन काय येणार आहे आय एवढं येतं. म्हणजे फोर काय होणार आहे लेंथचा पॉवर हा काय होणार आहे 0 होणार वरती घेतल्यानंतर कॅन्सल होतं. इंडस्ट्रीजचे रूल वापरायचे त्याच्यामध्ये. तर काय येणार आहे 0 इन लेंथ येणार 1 इन मास येईल आणि -2 इन टाइम येणार आणि करंट आहे त्याचा पॉवर 1 आहे डिनॉमिनेटरला आहे मग -1 इन काय करंट एवढं काय त्याचं डायमेन्शन येणार कशाचं मॅग्नेटिक इंडक्शनचं डायमेन्शन. मग तुम्हाला याच्यामध्ये काही कट करायचं असेल तर कट करू शकता. मी हे लक्ष देण्यासाठी फॉर्म्युले वगैरे टोटल लिहिलेलं आहे. पण डायमेन्शन फोर्सचं डायमेन्शन माहिती असेल तर इट इज इक्वल टू डायरेक्टली तुम्ही असं लिहू शकता डायमेन्शन ऑफ फोर्स इक्वल टू काय आहे 1 इन लेंथ 1 इन मास -2 इन टाइम डायरेक्टली लिहिता येईल. परत नंतर चार्जचं डायमेन्शन सुद्धा करंट इंटू टाइम असं लिहिता येईल आणि एवढं चार्जचं डायमेन्शन आणि व्हेलॉसिटीचं सुद्धा डायरेक्टली तुम्ही हे लिहू शकता आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. असं सुद्धा काय म्हणजे कट करता येईल याच्यामधलं लक्ष देण्यासाठी म्हणून मी टोटल फॉर्म्युला सहित लिहिलेला आहे. आणि नंतरचं आता पुढचं आहे क्वेश्चन 3 मधील आता कितवं एक्झाम्पल आहे 4. क्वेश्चन 3 मधील 4 नंबरचं एक्झाम्पल न्यूमेरिकल एक्झाम्पल आपण पाहत होते. तर त्यातील एक्झाम्पल आहे लार्ज बॉल 2 मीटर इन रेडियस. बॉलची रेडियस ही किती आहे 2 मीटर आहे. मग आपण रेडियस कशाने डिनोट करू आर ने डिनोट करू. बॉलची रेडियस 2 मीटर इन रेडियस इज मेड ऑफ rope of square cross section. क्रॉस सेक्शन हा त्याचा स्क्वेअरचा आहे रोपचा काय विथ एज लेंथ 4 मिलीमीटर. त्याची एज लेंथ आहे रोपची एज लेंथ आहे ती किती आहे 4 मिलीमीटर. एज लेंथ म्हणजे मग का दिलं जाईल आपल्याला साईड दिलेली आहे म्हणजे हिअर किती ते दिलेलं आहे 4 मिलीमीटर एवढी साईड आहे म्हणजे साइड ऑफ स्क्वेअर रोप असं घेता येईल आपल्याला. स्क्वेअर रोप ती किती दिलेली 4 मिलीमीटर दिलेली आहे. मग 4 मिलीमीटर म्हणल्यानंतर मीटरमध्ये किती होणार आहे
10 किती होणार आहे -3 होईल मीटर एवढं येणार. निग्लेक्टिंग द एअर गॅप्स इन द बॉल मधील एअर गॅप जो आहे तो निग्लेक्ट करायचा. व्हॉट इज द टोटल लेंथ ऑफ द रोप, लेंथ फाइंड आउट करायची आपल्याला टू द नियरेस्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. नियरेस्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये काय एक्सप्रेस करायचं, टोटल लेंथ विचारलेली आहे. मग स्क्वेअर रोप आहे, स्क्वेअर रोप पासून काय केलेलं आहे, बॉल तयार केलेला आहे, त्याची रेडियस किती आहे 2 मीटर आहे. मग इथे काय येणार आहे, बॉलचा व्हॉल्यूम इट इज इक्वल टू काय, व्हॉल्यूम ऑफ ए स्क्वेअर रोप असं आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे फॉर हिअर याचा एरिया आपल्याला आधी काढावं लागेल. स्क्वेअर साईडचा रोप आहे त्याची साईड माहिती आहे, तर मग देअर फॉर एरिया ऑफ रोप इक्वल टू एरिया ऑफ रोप इट इज इक्वल टू काय, साईड इंटू साईड आपण घेतो म्हणजे साईड स्क्वेअर आहे, साईड इंटू साईड. आणि काय होणार, हे नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्टली व्हॅल्यू टाकायची. 4 इंटू 4 तर किती येणार आहे 16 मिलीमीटर स्क्वेअर होईल. मग 1 मिलीमीटर म्हणजे किती मीटर होतं, 10⁻³ मीटर एवढं होतं. म्हणजे मग 16 इंटू 10⁻³ त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल आपल्याला. मग 10⁻³ इंटू 10⁻³ म्हणजे किती होणार आहे 10⁻⁶ मीटर स्क्वेअर होईल, कारण मिलीमीटर इंटू मिलीमीटर. 10⁻³ इंटू 10⁻³ म्हणजे असं घ्यावं लागेल आपल्याला. मीटर स्क्वेअर मध्ये होणार म्हणजे 16 इंटू 10⁻⁶ मीटर स्क्वेअर येणार. एवढा एरिया येतो, समजा आपण तो एने डिनोट करू. म्हणजे देअरफॉर काय येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ काय घ्यायचं आता, व्हॉल्यूम ऑफ बॉल इट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ काय रोप, व्हॉल्यूम ऑफ स्क्वेअर रोप. मग बॉलचं व्हॉल्यूम आता किती आहे, बॉल हा स्पिरिकल शेप मध्ये आहे, त्याचं व्हॉल्यूम किती 4/3 πr³ एवढं व्हॉल्यूम आहे. 4/3 πr³ एवढं व्हॉल्यूम आहे. आणि तर आपल्याला व्हॉल्यूम आहे, स्क्वेअर रोप आहे, मग त्या स्क्वेअर रोपचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू काय घ्यावं लागेल, लेंथ घ्यावं लागेल. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू काय लेंथ घ्यावं लागेल, लेंथ ऑफ रोप. आणि आपल्याला लेंथच काढायची आहे. मग काय होणार आहे, देअरफॉर लेंथ ऑफ रोप, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण काढलेला आहे किती आहे 16 इंटू 10⁻⁶ आहे, आणि इंटू लेंथ ऑफ रोप, लेंथ ऑफ रोप. आणि हे किती आहे 4/3 पाय ची व्हॅल्यू 3.14 आणि इंटू आर किती दिलेला आहे 2 दिलेला आहे, तर मग 2 काय येणार इंटू 2³ एवढं येणार. आम्ही देअरफॉर काय येणार आहे, हिअर 2³ किती येतो 8 येतो, 8 इंटू किती 4, 8 इंटू 4 किती होणार आहे 32. मग 32 इंटू 3.14 आपण किती 3, आणि हा 16 इकडं डिनॉमिनेटरला येणार. मग 16 इंटू 10⁻⁶ इट इज इक्वल टू काय लेंथ ऑफ ए रोप, लेंथ ऑफ रोप एवढं येणार. मग 10⁻⁶ आहे तर तो न्यूमरेटरला घेता येईल, तर 32 16 ने भाग जाईल, याला 2 चा भाग जातो, इथं मल्टिप्लिकेशन घेऊ आणि नंतर 3 ने डिवाइड करू. मग किती येणार आहे 8 2 6.28 आणि आपण किती 3 आणि हा वरती जाणार 10⁻⁶ किती होणार आहे +6 एवढं लेंथ ऑफ रोप येतं, लेंथ ऑफ रोप. तर मग किती आता 2 चा भाग 3 ने भाग देऊ आपण, देअरफॉर किती 2 पॉइंट इथं 0 चा भाग जाईल आणि नंतर कितीचा जाणार आहे 9 चा भाग जाणार इंटू 10⁻⁶ एवढं आलं इक्वल टू लेंथ ऑफ ए रोप, लेंथ ऑफ रोप. मग देअरफॉर किती इथं 9 आहे, इथं 1च होईल म्हणजे नियरली इक्वल टू किती येतं 2 येतं. मग देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला, लेंथ ऑफ रोप इट इज इक्वल टू
therefore length of rope it is nearly equal to काय आहे 2 into 10 raised to 6 2 into 10 raised to 6 मीटर आणि आपल्याला नियरेस्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग आपण कोणती क्वांटिटी कशी लिहितो 1 डेसिमल प्लेस पर्यंत लिहितो म्हणजे काय 0.5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय 5 च्या फॉर्ममध्ये ये राहतं. मग इथे 0.5 to 5 च्या मध्ये आहे 2 मग हे काय राहणार त्याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड राहणार. म्हणजे काय येईल आपल्याला काय विचारलेलं आहे फाइंड द टोटल लेंथ ऑफ द रोप टू द नियरेस्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मग नियरेस्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे मग टोटल लेंथ ऑफ रोप इट इज इक्वल टू काय आहे 10 raised to 6 मीटर एवढी काय राहणार आहे लेंथ ऑफ रोप. मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस केलेलं आहे कारण ही जी व्हॅल्यू आहे ती कशाच्या मध्ये यायला पाहिजे 0.5 to 5 च्या मध्ये पाहिजे त्या फॉर्ममध्ये जर एक्सप्रेस करायचं. जर समजा असं असतं 20 into 10 raised to 6 असतं असं जर आली असती लेंथ ऑफ रोप तर आपल्याला एक डेसिमल इकडे घ्यावं लागेल म्हणजे 2.0 असं लिहिणार आपण आणि एक डेसिमल इकडे आल्यामुळे इथं 7 पॉवर होईल. मग त्यावेळेस ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड नियरेस्ट टू किती राहणार आहे 10 raised to 7 राहील. मग आता तर आपलं 2 into 10 raised to 6 आहे म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जी आहे ती नियरेस्ट टू द पॉवर ऑफ 10 चे किती आहे 10 raised to 6 मीटर एवढं आहे. हे त्याचं एक्झाम्पल झालेलं आहे. मग आपण किती न्यूमेरिकल एक्झाम्पल पाहिलेले आहे 4 एक्झाम्पल पाहिलेले आहे आणि नंतरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.